वगैरे आहे का सर्व? हा, वीटभट्टी वगैरे खूप सारे वीटभट्टी दिसत आहेत. हा आनेगाव. हे काय ऊसाचे लावले का? नाही, मकई. इकडच्या लोकांचा ते जास्त व्यवसाय दुधाचा आहे. नाही, हा लावलेला मका मक्का आहे ना, लावला. मक्का लावला ते, सर्व. गुरांसाठी म्हणजे म्हशींसाठी लावलं का खास. अच्छा, ते विकायला नाही. हा, विकायला नाही. गुराई- ते, गुरांना. कोकण डेअरी आहे. दुधाचं. पूर्ण दुधाचंच आहे ते. हा असं आहे म्हणजे नदी इथेच असणार. नाही नाही, नदी फार लांब आहे. नाही, या इथे डोंगराच्या पलीकडे आहे. या अच्छा डोंगराच्या अच्छा, पलीकडे. डोंगराचं त्याला. हां, म्हणजे हा शाळा आणि त्याच्या मागचा जो डोंगर आहे हा, डोंगर आहे. ते पूर्ण भाग आपलाच. हा. पण तिथे तर सगळं मला जे क्वॉरिंग बिरिंग केलं जातोय तर ते ती भाग आपल्याकडे नाही नाही नाही, त्याच्या पण पुढे आपल्या हात आहे. म्हणजे ती कुठली गाव आली मग तिथे एक्झॅक्टली? आना गावाचीच आहे ते. हो, पण ते काय सर्वे नंबर वगैरे काहीतरी असेल ना? सर्वे नंबर 1262. 1262. ओके. तर हे पूर्ण असं करून हा, तसं आपल्याकडे तिकडे पूर्ण हा, डोंगर हा, भागच आहे. डोंगर भाग म्हणजे आपल्याला हा, तर आपल्याला तिथे ऍटलिस्ट ते थोडा कॉन्टुरिंग सारखं करता येईल. हा, करता शक्य आहे शक्य तिथे आहे. करण्याचं. हो, हो. हा, आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे नदीच्या कुठे आला मग इथे नदी इकडेच आहे. या ही बाजू- नदी या बाजूला आहे. आणि तिथे पण आपल्याला गेबियन वगैरे याला करता येणार येईल. रायता ब्रिजवर आहे. येईल असं हा. आपल्याला हा. शक्यता आहे ह्या रेंजमध्ये जर आपल्याला करायचं हो, असेल आने वगैरेला. हा. हा, ओके. आणि इथे वनपट्टाचं वगैरेचं काही नाही आहे कारण रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. अरे, वनपट्ट्याचं काय समज तुम्ही बघा नाही. ना, तिकडे काय समज डोंगरच आहे ना, हा. त्याच्यामुळे नाही, तो- पण ट्रायबल्स तर कुठेही राहतात, पाडेबिडे करून राहत असणार. हा. कारण इथून मला दिसतंय जाण्या येण्याचा रस्ता वगैरे पण केलेला आहे त्यांनी. मॅडम, कल्याणमध्ये ट्रायबलचं असं आहे ना की ट्रायबलची लोकसंख्याच कमी येते. हा. इथे कल्याण तालुक्यामध्ये भिवंडीमध्ये ती तुम्हाला जास्त भेटेल, शहापूरमध्ये जास्त भेटेल.